कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अवघ्या 2च वर्षात दाडादाण उडाली आहे. या मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून आता भर पावसात डांबर मिश्रित रेडीमेड मिश्रणाने खड्डे भरून प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत तब्बल 2.5 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. या कामाचे उद्घाटन तत्कालीन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र अवघ्या 2 वर्षात रस्त्याची दुरवस्था झाल्याने 2.5 कोटींचा निधी पाण्यात गेला का असा सवाल आता विचारला जात आहे. स्थानिक नागरिक आणि रिक्षा युनियनने वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या गटारांचे काम अर्धवट ठेवल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. तर तुंबलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मे महिन्यातच या खड्ड्यांची योग्य दुरुस्ती केली असती तर आज ही वेळ आली नसती, असा संताप वाहन चालक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारालाच शहरातून जाणाऱ्या गांधारी पूल ते केभुर्ली या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा उपठेका मिळाला आहे. या नवीन कॉन्क्रीट रस्त्यालाही अवघ्या 1 महिन्यात तडे गेल्यानं कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे विचारणा केली असता रस्त्याची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करून घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. परंतु भर पावसात रेडीमेड मिश्रणानं भरलेले हे खड्डे किती दिवस टिकणार आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर नगरपालिका काय कारवाई करणार याकडे आता महारकरांचे लक्ष लागले आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड. जन